नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल्स आणि कमेंट होते की तुम्ही हा व्हिडिओ कधी बनवणार. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुमची रेमेडियल एक्झामिनेशन जी आहे नवीन पद्धतीने MCQ असतील. जुन्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे की रेमेडियल एक्झामिनेशन कसे असते, पण ज्या विद्यार्थ्यांनी मागच्याच वर्षी ॲडमिशन घेतलं आहे त्या विद्यार्थ्यांना याबद्दल अंदाजा नसतो. तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपण बघणार आहोत की तुमची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असली पाहिजे, त्यासोबतच तुम्ही मिनिमम पासिंग मार्क्स जे आहेत, कमीत कमी अभ्यासमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कशा प्रकारे मिळवू शकतात. सोबतच काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, जे तुम्हाला MCQ सॉल्व करताना उपयोगी ठरतील. तर मित्रांनो, त्यासोबतच आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे D-Part युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, कुठल्याही एक्झामला टार्गेट करण्याच्या अगोदर आपल्याला त्या एक्झामचा पॅटर्न जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण करणे जे आहे ते गरजेचे असते, जेणेकरून आपल्याला सब्जेक्ट वाईज वेटेज किंवा त्याबद्दल जे आहे आपल्याला आयडिया येते की पॅटर्न वगैरे कसा असतो. तर बघा, या ठिकाणी सर्वात प्रथम आपण एक्झाम पॅटर्न बघणार आहोत जो तुमच्या रेमेडियल एक्झामिनेशनला असतो. तर मित्रांनो, तुमच्या रेमेडियल एक्झामिनेशनचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवण्यात येत आहे. याच्या पलीकडे तुमच्या रेमेडियलमध्ये काहीही असणार नाही. तर बघा, सर्वात महत्त्वाचा पॅटर्न जो असतो, सर्वात पहिले तुम्हाला असं असू शकतं की 50 क्वेश्चन असतील आणि त्याचे मार्क किती असतील तर 50 मार्क, म्हणजे एक क्वेश्चन हा 1 मार्काला असेल. त्यासोबतच असं सुद्धा असू शकतं की तुमचे 40 क्वेश्चन असतील, नंबर ऑफ क्वेश्चन किती 40, आणि ते असतील 50 मार्कासाठी. मार्क तुमचे 50च असतील पण क्वेश्चन तुमचे 40 असतील, आणि त्याचे डिस्ट्रीब्युशन कसे असेल तर या ठिकाणी पाहू शकतात. 30 क्वेश्चन असतील 1-1 मार्काला, ईच 1 मार्कचा. तर 30 क्वेश्चन 30 मार्काला आला, आणि 10 क्वेश्चन जे असतील ते तुमचे असतील 2-2 मार्काला एक क्वेश्चन, म्हणजे तुमचे 30 प्लस 20 मार्क असे तुमचे टोटल 50 मार्काचा पेपर जो आहे तो सेकंड पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. आणि थर्ड पॅटर्न कशा प्रकारे असतो तर 25 क्वेश्चन असू शकतात 50 मार्काला, एक क्वेश्चन 2 मार्काला, अशा प्रकारे तुमचा एक्झाम पॅटर्न असू शकतो. मी जवळजवळ 2 वर्षापासून रेमेडियल पाहिलेली आहे. तर सर्वात प्रथम फर्स्ट टाईमला जी रेमेडियल आली होती 2021मध्ये, तर त्या रेमेडियलला जे आहे तुमचे फर्स्ट नंबरचा पॅटर्न फॉलो झाला होता. 50 क्वेश्चन जे होते ते 50 मार्काला होते, म्हणजे एका मार्काला एक क्वेश्चन, अशा प्रकारे 50 क्वेश्चन होते. आणि 2022-23ला जी रेमेडियल झाली होती 2 नंबरची रेमेडियल, त्यामध्ये तुम्हाला सेकंड नंबरचा पॅटर्न बघायला भेटला होता. त्यामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन होते 50 मार्काला, आणि पासिंग जी असते तुमची ओव्हरऑल पासिंग जी असते ती 20 मार्काची असते. 20 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी पासिंगला लागतात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर 25 क्वेश्चनसाठी 50 मार्क अजूनपर्यंत आलेले नाही. सो या दोघं पॅटर्नमधून तुमचे जे आहे कुठलेही एक पॅटर्न बघायला भेटेल. तर बघा मित्रांनो, आता एक्झाम पॅटर्न तर आपला पाहिला गेला. तर आता क्वेश्चन कशा प्रकारे असतील तर बघा मित्रांनो, जे 1 मार्क्सचे क्वेश्चन असतात, लक्षात ठेवा मी काय सांगत आहे, जे 1 मार्क्सचे क्वेश्चन असतात त्यामध्ये तुम्हाला थेरॉटिकल जर पेपर असेल तर थेरॉटिकलमध्ये तुम्हाला डेफिनेशन महत्त्वाची राहील. त्यानंतर तुमचे टाईप महत्त्वाचे राहतील. त्यानंतर तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आता तुम्ही बघू शकतात, समजा तुम्हाला टाईप असतील एक ABCD टाईप असेल तर त्यापैकी तुम्हाला जे आहे कोणता टाईप ऑड मॅन आउट आहे, अशा पद्धतीने तुम्हाला MCQ येऊ शकतो. तर अशा प्रकारे 1 मार्काला क्वेश्चन येतील. मॅथमॅटिक्स राहिलं तर मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युलाज येतील. फॉर्म्युल्यावर 1-1 मार्क्सचे क्वेश्चन तुमचे तयार होतात. सोबतच मॅथमॅटिक्समध्ये जर का 2 मार्काचा क्वेश्चन एखादा आला तर 2 मार्क्सला तुम्हाला एखादं छोटं एक्झाम्पल जे आहे ते बघायला भेटू शकतं. फॉर एक्झाम्पल M3 विषय आहे, आणि M3मध्ये जर तुम्ही लॅपलास ट्रान्सफॉर्म हे बघायला भेटत असेल तर लॅपलासची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन किंवा लॅपलासचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला 1 मार्काला बघायला भेटेल, आणि त्याच्यावरचे डिव्हिजन बाय टी, मल्टिप्लिकेशन बाय टी ही जी प्रॉपर्टी आहे ही तुम्हाला 2-2 मार्क्सला बघायला भेटू शकते. तर अशा प्रकारे तुमच्या पॅटर्नचे डिस्ट्रीब्युशन किंवा हे टॉपिक जे आहेत तुम्ही महत्त्वाचे करायचे आहेत. तर थेरॉटिकलमध्ये तुमचे डेफिनेशन्स, टाईप्स, त्याच्यानंतर ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज या संबंधित तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात, आणि न्यूमेरिकलमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युलीज किंवा मग एक्झाम्पल छोटे छोटे त्याच्यावर न्यूमेरिकल येऊ शकतात.
सो अशा प्रकारे तुमचा पेपर जो आहे तो डिसाईड होत असतो. आता पेपर कसा डिसाईड होतो आहे आपण पाहिलं, त्याच्यानुसार आपल्याला आता टाईम कमी आहे कारण त्यांनी अचानक रेमेडियल आलेली आहे. सोबतच तुमच्याकडे अभ्यास जो आहे तो 0 लेवलचा असेल, तर अशामध्ये कोणत्याही मुलाला अभ्यास करणं जे आहे ते शक्यतोवर शक्य होत नसते. तर तुम्ही M1, M2 आणि M3, मी सर्वात पहिले मॅथमॅटिक्सचं सांगत आहे तुम्हाला. M1, M2 आणि M3 हे तिघं जे विषय आहेत, या तिघं विषयांच्या डॉक्टर BB सिंगचे जे पुस्तक आहे, दुसरं कुठलंच पुस्तक वापरू नका. जे डॉक्टर BB सिंगचं पुस्तक आहे त्याच्या मागच्या पेजेसवर तुम्हाला त्या ठिकाणी MCQs दिलेले असतात ऑलरेडी. तर तेच आणि तेच MCQ या ठिकाणी 100% येतात. मित्रांनो, मी 2दा एक्झाम जी आहे ती हाताळलेली आहे. खूप विद्यार्थ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. मॅथमॅटिक्सचे टॉपर असतील किंवा मग ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांच्याशी सुद्धा मला बोलणं झालेलं आहे. तर BB सिंगचे जे पुस्तक आहे त्याच्यामधून तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते बघायला भेटतात. M1, M2, M3 क्लिअर झाला, त्याच्यासोबत तुमचे जे न्यूमेरिकल काही असतील विषय, फॉर एक्झाम्पल मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर असेल किंवा वेगवेगळे काही सब्जेक्ट असतील, तर त्यालासुद्धा फॉर्म्युले बेस्ड तुम्ही लक्षात ठेवा. फॉर्म्युल्यावर जास्त क्वेश्चन येतात. सोबतच थेरॉटिकल असेल तर त्याच्यावर डेफिनेशन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्त क्वेश्चन येतात. आता मी यामध्ये सांगणार होतो की बेस्ट वेबसाईट कोणती आहे MCQसाठी. तुमचे बाकीचे सब्जेक्टचे MCQ तुम्हाला एक्झामच्या अगोदर जे आहे तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर भेटतच असतात, तर त्यामधून तुम्ही करू शकतात. सोबतच टेलिग्राम ग्रुपवर जर नाही भेटले तर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम वेळा म्हणून एक वेबसाईट आहे, एक्झाम वेळा म्हणून एक लिंक आहे, त्यावर तुम्हाला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या सब्जेक्ट वाईज MCQ बघायला भेटतात. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारचा एक्झाम वेळा या वेबसाईटचा इंटरफेस असतो आणि यामध्ये तुम्हाला जे आहे सर्व प्रकारचे तुमचे ब्रांच जे आहेत ते बघायला भेटतात आणि त्या लेवलचे MCQ जे आहेत तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. तुमची जी काही ब्रांच असेल, डाटा इंटरप्रिटेशन असेल किंवा तुमचे जे काही या ठिकाणी बघू शकतात इंजिनिअरिंग रिलेटेड, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ECE, CSE सगळ्या ब्रांचेसचे MCQ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील विथ सब्जेक्ट. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. आता या ठिकाणी आपण CSE ब्रांच सिलेक्ट केली आहे आणि त्याचे तुम्हाला MCQ या ठिकाणी बघायला भेटत आहे. मी कुठल्याही ब्रांचचे प्रमोशन करत नाही आहे, जस्ट तुमचे जे न्यूमेरिकल किंवा तुमचे MCQची प्रॅक्टिस व्हावी यासाठी तुम्हाला ही वेबसाईट जी आहे ती मी सांगत आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण अभ्यास कशा प्रकारे करावा. मित्रांनो, व्हिडिओ लांब असणार आहे पण या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे. सो आता भरपूर विद्यार्थी म्हणतील की आमच्याकडे टाईम नाही आहे समजा, तर एक्झामचे टिप्स आणि ट्रिक्स कशा प्रकारे असतील तर यावर आपण आता थोडी चर्चा करूयात. तर मित्रांनो, टिप्स अँड ट्रिक्समध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट एक नंबरला तुमची जी काही एक्झाम आहे ती 50 मार्क्सची असणार आहे आणि 50 मार्क्समध्ये तुम्हाला नो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पेपर जो आहे तो संपूर्ण अटेंड करायचा आहे. म्हणजे 50च्या 50 क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी तुक्का लावून असू द्या, कशा प्रकारे लॉजिक लावून असू द्या, तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहे 100%. सोबतच सेकंड नंबरची टिप म्हणजे काय, तर तुमचे जे काही क्वेश्चन्स असतात त्यामध्ये तुम्हाला समजा नन ऑफ दी अबो किंवा मग ऑल ऑफ दी अबो अशा प्रकारचे काही ऑप्शन्स दिसले, नन ऑफ दी अबो, ऑल ऑफ दी अबो, तर अशा प्रकारचे जे ऑप्शन आहेत त्यांना तुम्ही डायरेक्टली टिक करू शकतात कारण मोस्ट ऑफ दी प्रोबॅबली त्यांचे आन्सर जे असते ते नन ऑफ दी अबो किंवा ऑल ऑफ दी अबो जे आहे ते असायचे चान्सेस असतात. थर्ड टिप कुठली आहे आपली, एलिमिनेटिंग. समजा तुमचं ABCD अशा प्रकारे 4 ऑप्शन आहेत. यामधून तुम्हाला लॉजिक लागतं मित्रांनो की A हा या प्रश्नाचा आन्सर नसेल किंवा B हा या प्रश्नाचा आन्सर नसेल. तुम्हाला जर B आणि C वाटत असेल त्यापैकी जे लॉजिकल असेल त्याला तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी राईट करायचे आहे. तर अशा प्रकारे इलिमिनेशन जी आहे ती मेथड तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे. याचा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होत असतो मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना झालेला देखील आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमची MCQ एक्झामिनेशन जी आहे ती सक्सेसफुली पार करायची आहे. आणि 50 क्वेश्चन आहेत मित्रांनो, 50 पैकी 20 क्वेश्चन जे आहेत ते आरामात तुमच्या बरोबर येतात. कुठलाही विद्यार्थी जो आहे तो 20 क्वेश्चन आरामात बरोबर काढतो. तर त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घ्यायचे नाही आहे. रिलॅक्स माइंडने तुम्ही सर्व पेपर जे आहे ते द्यायचे आहेत. सोबतच मित्रांनो, तुम्ही म्हणणार की तुम्ही MCQ देणार का, तर बघा मित्रांनो, MCQ जे आहेत ते माझ्याकडे सध्या अवेलेबल नसतात. सो तुम्हाला मी सांगत आहे की जे टेलिग्राम चॅनल आपले आहेत, टेलिग्राम चॅनल जे आहेत आपले D-Part2चा ग्रुप असू द्या किंवा टेलिग्रामला जे काही चॅनल असतील सिव्हिल, मेकॅनिकल वगैरे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे चॅनल असतील, त्या सर्व चॅनलचे लिंक मी आपल्याला देणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक्झामच्या 3 ते 4 दिवसा अगोदर ऑलरेडी MCQ जे आहेत ते येत असतात. आणि सोबतच मी जी वेबसाईट सांगितली आहे एक्झाम वेदा, त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला भरपूर क्वेश्चन बघायला भेटतात.
सोबतच या ठिकाणी जे आहे चीटिंग वगैरे कोणीही करायची नाही आहे. DBAR ॲप्लिकेशन जे आहे यालासुद्धा अवेलेबल असतं. समजा तुम्ही कुठला टॅब वगैरे स्विच करायचा प्रयत्न केला किंवा तुम्ही इतर काहीतरी चीटिंग पकडली गेली, स्कॉटच्या हाताने पकडले गेले, तर तुम्हाला या ठिकाणी DBAR देखील व्हावं लागू शकतो. त्यामुळे तुम्ही जे आहे चीटिंग वगैरे काही करायची नाही आहे, कारण 50 क्वेश्चन आहे आणि 50मधून इझिली तुम्ही 20 मार्क जे आहेत ते कसेही काढणार आहात. तर आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की कशाप्रकारे आपण रेमेडियलचा अभ्यास करावा, मिनिमम पासिंग मार्क्स कशाप्रकारे असतील आणि एक्झामच्या वेळेस तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणते टिप्स आणि ट्रिक्स वापरले पाहिजे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन DBAT युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. सोबतच व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.